आपल्याला ड्रेस घेण्यासाठी पैसे देणारा बाप, पण कधीतरी विचार करा, त्याची बनील फाटलेली असते, त्याच्या बनीला 10 ठिगळं पडलेली असतात, पण त्याला नवी बनील न घेता आपल्या ड्रेसची सोय करतो, तो आपल्या जीवनातला बाप असतो महाराज. अजून त्याच्या पुढे सांगू, अरे मुलीला पार्लरला जायचं असेल, मुलाला सलूनला जायचं असेल, मुलीनं त्याच्याकडे 50-100 रुपये मागू द्या, मुलानं 50-100 रुपये मागू द्या, नकळत अलगत खिशातून काढून देतो. पण तोच बाप अंगाला लावायच्या साबणाचा फेस करून स्वतःची दाढी बनवतो, त्या बापाला आपण विसरतो महाराज. बाप किती महत्वाचा असतो सांगू. अरे आईचं कौतुक अवश्य केलं पाहिजे. ऐका ना, रामाच्या जीवनामध्ये 3 आई होत्या, कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता. अरे कौशल्याचं कौतुक अवश्य केलं पाहिजे, कैकेयीचं कौतुक अवश्य केलं पाहिजे, सुमित्रेचं कौतुक अवश्य केलं पाहिजे, पण पुत्र वियोगाने मरणाऱ्या दशरथाला विसरता कामा नये. किती प्रेम होतं मुलावर दशरथाचं. राम 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 म्हणत प्राण सोडलाव, हे मुखी